नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज खूप मी गुड न्यूज घेऊन आलेली आहे। बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम आमचे आन्सर्स की आम्ही पाहिली आहे जी आपल्याला पब्लिश केली होती आणि आमचे मार्क वाढतील का नाही, तर त्या अनुषंगाने मी आज तुमच्यापुढे हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की ही चांगली गोष्ट आहे की अगदी म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी फिजिक्समध्ये जो क्वेश्चन्स आलेला होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बोनस मार्क म्हणजेच 5 मार्क मिळणार आहे की नाहीत आणि कुठल्या मुलांना बोनस मार्क मिळणार आहेत आणि कुठल्या मुलांना नाही, त्याच्याबद्दल आज या व्हिडिओच्या मार्फत मी पूर्ण अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणता क्वेश्चन्स होता आणि त्याला कुठल्या विद्यार्थ्यांना मार्क भेटणार की नाही। तर तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता, मी काढलेलं आहे इथं स्क्रीनवरती। NTA ने 4 दिवसापूर्वीच आपली प्रोव्हिजनल आन्सर की प्रकाशित केली होती। त्याच आन्सर कीला चॅलेंज करण्यासाठी NTA ने विद्यार्थ्यांना वेळ पण दिलेला होता आणि देशभरातून विद्यार्थ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या। त्याची दखल NTA ने आपल्या सुधारित फायनल आन्सर कीवर प्रकाशित केलेली आहे। ओके, आणि कुठला तो क्वेश्चन्स आहे अगदी मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये झूम करून अगदी वाचून दाखवते, म्हणजे लक्षात येतो कुठला क्वेश्चन्स आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये। इथे क्वेश्चन्स दिलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। तर गिव्ह बिलो आर 2 स्टेटमेंट्स दिलेला हा क्वेश्चन्स आहे। तर स्टेटमेंट नंबर 1, तर ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल ओके ॲज दे कंटेन इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस असं दिलेलं आहे। आणि स्टेटमेंट नंबर 2 इथे तुम्ही पाहू शकता, ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट्स आर स्टेबल अँड इमाइट देअर कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रम असं दिलेलं आहे। तर लाईट ऑफ द अबोव स्टेटमेंट चॉईस द मोस्ट ॲप्रोशिएट आन्सर्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन द बिलो। तर हे जवळजवळ आपल्या इथे तुम्ही पाहू शकता, हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि इथलं करेक्ट आन्सर इथे 2 दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे कारण ओल्ड जे NCERT बुक होतं आपलं आणि जे आत्ता नव्यानं 2024मध्ये न्यू NCERT बुक सिलेबस NTA ने जे डिक्लेअर केलेलं होतं, तर हे आन्सर दोन्ही ह्याच्यामध्ये असल्यामुळे ओल्ड आणि न्यूमध्ये असल्यामुळे हे 2 आन्सर्स इथले करेक्ट आहेत, नंबर 1 आणि नंबर 3। तर नंबर 1 तुम्ही ते पाहू शकता, बोथ स्टेटमेंट्स 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट, हे आन्सर एक करेक्ट असू आहे। आणि नंबर 3चं तुम्ही ते पाहू शकता, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट, हे एक आन्सर करेक्ट आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांनी हा फर्स्टवाला बबलिंग केला असेल आणि थर्डवाला पण बबलिंग केला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना इथे 4+1 म्हणजेच टोटल 5 मार्क बोनस मिळणार आहेत। 4 म्हणजे ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आलेलं आहे बरोबर त्याला 4 मार्क्स आणि त्या NCERTच्यामुळे हा आन्सर चुकीचं असल्यामुळे त्याच्यावरचा 1 मार्क त्यांनी NTSAने इथे दिलेला आहे। म्हणजे टोटल 5 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। तर कुठल्या विद्यार्थ्यांना हे टोटल 5 मार्क मिळणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी 1 नंबरला आणि 3 नंबरला बबलिंग केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनाच इथे 5 मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2 आणि 4ला केलेलं आहे बबलिंग त्या विद्यार्थ्यांना तिथे बोनस मार्क मिळणार नाहीत, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। ओके, अगदी हे NTA ने पूर्ण अगदी महत्त्वाचं अपडेट सांगितलं आहे। तर रिवाइज्ड नोटिफिकेशन पण दिलं होतं, आन्सर की OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस याच्याबद्दल पण त्यांनी चॅलेंज करायला सांगितलंच होतं 31 तारखेपर्यंत। अगदी त्यांनी ॲक्सेप्टेड चॅलेंज घेतलं होतं। तर फिजिक्समध्ये हा क्वेश्चन्स आहे 1 आणि 3, हे ह्याचा आन्सर ज्या विद्यार्थ्यांनी टिक केला असेल किंवा बबलिंग केलं असेल त्याच विद्यार्थ्यांना तिथे बोनस मार्क भेटणार आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। म्हणजेच हे क्वेश्चन्स ओल्ड NCERT आणि न्यू NCERTमधूनच आलेला होता, बोथ ह्याच्यामधून आले असल्यामुळे तिथे विद्यार्थ्यांचं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे आणि बऱ्यापैकी त्या विद्यार्थ्यांना तिथे ज्या विद्यार्थ्यांनी 1 आणि 3 यालाच मुलांना त्यांनी बबलिंग केलं असेल त्या विद्यार्थ्यांना तिथे बोनस 5 मार्क मिळणार आहेत। अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांनी 2 आणि 4ला केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तिथे मार्क मिळणार नाहीत, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर हे अगदी सेक्शन्समध्ये दिलेले आहेत, अगदी कोणते सेक्शन्समध्ये दिलेले आहेत मी तुम्हाला अगदी डिटेल्स ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला पूर्ण अगदी PDF लक्षात येईल। तर कोणता इथे PDF दिलेला आहे तर तुम्ही अगदी ते झूमवरती पाहू शकता। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इथे PDF पूर्ण अगदी 48 पेजचं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। अगदी तुम्ही प्रत्येक पेज पाहू शकता। टेक्स्ट बुक लेट कोड नंबर Q1चं इथं आपण पाहू शकतो, इथं त्यांनी किती कसं दिलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता 19 नंबरचं जे आहे, इथे 19 नंबरचा 1 आणि 3 दिलेला आहे, Q1 सेटमध्ये दिलेला आहे। तर असे प्रत्येक सेट्समध्ये NCERTने अगदी दिलेले आहेत। अगदी Q2 पण तुम्ही ते पाहू शकता, Q2मध्ये पण इथे Q2चं दिलेलं आहे, Q2मध्ये पण त्यांनी इथे तुम्ही ते पाहू शकता, इथे त्यांनी कोणता क्वेश्चन्स दिलेला आहे, किती नंबरचा, अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येतं। इथे नंबर 1 दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 1,
आणि ते आन्सर पाहू शकता 1 and 3 असं हे प्रत्येक सेटवरती तुम्ही पाहू शकता. अगदी क्यू तुम्ही 11 काढा आणि त्याचं पण 1 and 3 येतं. क्यू अगदी तुम्ही 4 काढून बघा, त्याचंही 1 आणि 3 येतं. आणि Q5 मध्ये पण तुम्ही पहा, तिथेही आन्सर त्याचं 1 आणि 3च येतं. आणि 6 मध्ये पण पहा तुम्ही, तिथेही तिचं 1 and 3 येतं. तर हे अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपल्या कसे, तुम्हाला कोणता पेपर आलेला आहे, क्यू आलेला आहे, आर आहे का, कुठल्या ह्याच्याने तुम्ही अगदी पूर्ण अगदी हा PDF तुम्ही पूर्ण चेक करा. प्रत्येकाने आपापल्या ह्याच्याने तुम्हाला लक्षात येईल. अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण मी तुम्हाला इथे प्रत्येक दाखवत आहे. तर मी आता जस्ट ओरली सांगते. R12 मधला आहे, तिथे 2 and 4 दिलेला आहे. आणि R3 5 and 4 याच्यामध्ये दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 24 दिलेला आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता अगदी स्क्रीनवरती, तर अगदी S1चं पण मी काढलेलं आहे. तर तिथे क्वेश्चन नंबर 20चा आहे. S2चं तुम्ही पाहू शकता, तर क्वेश्चन नंबर 17चा आहे. S3चा पाहू शकता, क्वेश्चन नंबर 19चा आहे. S4चा तुम्ही पाहू शकता, तर क्वेश्चन नंबर 32चा आलेला आहे. आणि S5चा पाहू शकता तुम्ही 14चा नंबर तो क्वेश्चन्स दिलेला आहे. आणि S6चा पाहू शकता, तर क्वेश्चन नंबर 22चा दिलेला आहे. तर तिथे 1 and 3 असं दिलेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांनी 1 and 3ला तुम्ही बबलिंग केलं असेल किंवा दोन्हीपैकी एका कशालाही केलं असेल, तरी तुम्हाला तिथे 5 मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी तिथे क्वेश्चन पूर्णपणे ब्लँक सोडलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना तिथे मिळणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि पुढे अगदी टी दिलेला आहे. तिथे पण 3, 4, 5, 6 असे प्रत्येक दिलेले आहे. तर क्वेश्चन्स नंबर 25, 26, 20, 23 अँड 35 हे तुम्ही पूर्ण अगदी ह्याच्या PDF माध्यमातून हे प्रत्येक तुम्ही अगदी झूम करून पहा. म्हणजे तुम्हाला ह्यातल्या प्रत्येक आन्सर कीमध्ये तुम्हाला तुमचा क्वेश्चन्स फाइंड आउट करता येईल की तुम्हाला बोनस मार्क मिळतील किंवा नाही, ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये पूर्ण तुम्हाला आन्सर कीवरून लक्षात येईल की आपले तुम्ही जे मार्क तुम्ही ॲडिशन केलेले आहेत त्या संदर्भामध्ये हे तुम्हाला 5 मार्क बोनस मिळतील किंवा नाही, ह्याच्यावरती अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं आहे. अगदी हे 48 पेजेसचं हे जवळजवळ हे PDF आहे. तर अगदी तुम्ही झूम करून प्रत्येक गोष्ट तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि काही विद्यार्थ्यांनी अटेंड केलेले होते आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अटेंड केलेले आहेत त्या नक्कीच 5 मार्क बोनस मिळणार आहेत. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना 2 किंवा 4ला तुम्ही बबलिंग केलं असेल त्या विद्यार्थ्यांना काहीच फरक पडणार नाही. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या. तर एवढंच या निमित्ताने आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते तुमच्यासमोर. ज्या काही मुलांना डाऊट्स असतील तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा डायरेक्ट कॉल करून पण विचारू शकता. तर ओके मित्रांनो, एवढीच की आज हॅपीली न्यूज घेऊन आले होते. तर ही न्यूज आज पब्लिश झालेलीच आहे. तुम्ही ते पाहू शकता. 5 म्हणजे काल संध्याकाळी झाली होती, 5/5/2024ला. ते पूर्ण अगदी टेस्ट बुकलेट कोड सकट मी तुम्हाला आज दाखवले आहे. NTAने कोणती फायनल आन्सर की ते पब्लिश केलेली आहे. लवकरच आपला 14 जूनला आपला रिझल्ट लागणार आहे. तर ऑल दी बेस्ट मित्रांनो. ज्या काही विद्यार्थ्यांना MBBSमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी एकदम कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये मी स्वतः जाऊन ॲडमिशन करून देते. एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.